राम 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 ठाकरे साहेब पटलं हो वाचू शकत नाही एवढ्या पण टपकेच बसले दिसते गोटे गोटे होते मला काल 2 ठिकाणी आमचे जाऊन आले म्हटलं जरी पाडवा असला तरी म्हणजे कुठं आज इथले पोखरीतले ते नाही पाडव्याचं तर काल बोललो होतो मी तुम्हाला तरी पण ते जाऊन आले. अधिवेशनात मला हे साहेबांनी दुसरी नाही सांगितलं मला वाटतं ऐका आपली जेवण आहे की ते जो माल लागला तो गळून पडला लगेच. नाही नाही काल काढाय आम्ही नाही का आता दुसरा अपेक्षा आहे की बा दुसरा माल तरी आता चांगला लागेल की आता सेटिंग मध्ये प्लॉट आहे ना आता आपल्याला ह्याच्यात बी बघायला भेटते आज या कलिंगडच्या प्लॉटमध्ये माझा गेल्या वर्षी पण ह्याच ठिकाणी 1-1.5 एकरचा कलिंगडचा प्लॉट होता आणि या कलिंगडच्या प्लॉटसाठी साधारणतः मला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आला आहे. आता पाठीमागच्या वर्षी पण मी ह्या सीझनमध्ये मार्च एप्रिलमध्ये ह्या प्लॉट घेतला होता. त्या प्लॉटला मला 1.5 लाख रुपये खर्च होता आणि 4.5 ते 5 लाख रुपये मला उत्पादन भेटलं होतं. पण ह्या काल परवाच्या गारापिठामुळे म्हणजे गारामुळं आज माझा प्लॉटमधील गारा पडल्यामुळं प्लॉट सेटिंगमध्ये असताना ही सारे असं फुलं बारीक बारीक फळं आणि पानंसुद्धा फाटलेले आहेत. त्याच्यामुळं इतकं आज अडचणीत आहे मी काय करावं हेच कळत नाही. आणि ह्या प्लॉटमुळं आता माझा 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि आता हाती काही लागण असं भरोसा नाही. तरी माझी महसूल प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की बाबा इतक्या उन्हाळ्या दिवसात इतकं रात्रंदिवस कष्ट करून आमच्यासारखे तरुण शेतकरी शेतीत उतरत असताना उतरून जे काय शेती पिकवतात आणि ह्याच्यात जर नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकटातून शेतकरी पार कोलमडत चाललेला आहे तरी माझी एक विनंती आहे की बाबा आम्हाला ह्याचं नुकसान भरपाई भेटावी. काय नाव? दादासाहेब खिल्लारे, पोखरीघाट, तालुका जिल्हा बीड.